शिवसेना जिंदाबाद। ज्ञानेश्वर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद। प्रवीण बनमारे अशा प्रकारे कुठल्या बॉडी लँग्वेज मध्ये आता प्रचारात उतरलेले आहेत आणि बरीचशी टीम मोठी फौज घेऊन, आणि ती पण सावरळी मधली, म्हणजे असं पण काय ना कुठल्या गावातली फौज घेऊन, तर ते प्रॉपर सावरळी मधलीच लोक घेऊन प्रवीण बैलमारे हे प्रचारात उतरलेले आहेत। अतिशय मोठी घडामोड आहे। एक रुमर्स होती, एक अफवा होत्या, समेट झाल्याच्या अशा अफवा होत्या, परंतु याचा खंडन देखील त्यांनी केलेलं आहे। अशा कुठल्या प्रकारे आम्ही आमच्या पक्षाचंच काम करणार हे ठोकून सांगितलेलं आहे गोविंदराव बैलमारे आणि प्रवीण बैलमारे। कुठल्या प्रकारे कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, अजिबात कुठली कॉम्प्रोमाइज किंवा आम्ही कुठलं काही सहन करणार नाही, कुठली झालेलं नाहीये। आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आम्हाला जे शब्द दिले, आदेश दिले, तो आम्ही तंतोतंत पाळणार। या ठिकाणी गोविंदराव बैलमारे यांनी स्पष्ट अगदी क्लिअर केलेलं आहे। थोड्या दिवसात त्यांची भूमिका देखील आपण मांडणार आहोत, ते स्वतः देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त होतील। परंतु हे दोन बाप बेटे, पिता पुत्र आता काय ऐकत नाही, असं मला तरी वाटतं की ह्यांनी आता चंग अगदी परतफेड करायची ठरवले काय असं मला दिसतं, आणि ह्यावेळी ते करून दाखवणार, मला तर असं चित्र दिसतंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांधर पाटील, आपण पाहता सह्याद्री दर्पण। पुन्हा एकदा सावरळी जिल्हा परिषद मतदारसंघावर आपण बोलतोय, आणि सावरळी जिल्हा परिषदचे एकेकाळी ज्यांनी नेतृत्व केलं होतं, पूर्वीचं कुंभिवली मतदारसंघ, 58 कुंभिवली मतदारसंघ असं ते तो मतदारसंघ होता, तो आता सावरळी, मागच्या वेळी वडगाव होता, आता सावरळी झालेला आहे। या मतदारसंघामध्ये सावरळीचे तात्या अर्थात गोविंदराव बैलमारे हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहून गेले आहेत। त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत। त्यांना हा मतदारसंघ अगदी सगळीकडून त्यांनी उलटापालटा घातलेला, त्यांना सगळ्या गोष्टी या मतदारसंघातल्या माहिती आहेत। आणि गोविंदराव बैलमारे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अर्थातच ते देखील उद्योजक आहेत, उद्योग क्षेत्रात त्यांनी देखील भरारी घेतली आहे, प्रवीण शेठ बैलमारे हे देखील ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी प्रचारात उतरले आहेत। काल ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचा प्रचाराचा शुभारंभ वडवळ या ठिकाणी झाला। त्यानंतर गोरठण, डोनवड ठाकूरवाडी, वनवटे, तांबाटीवाडी आदी ठिकाणी प्रवीण शेठ बैलमारे यांनी आपल्या गावातल्या सगळ्या समर्थकांसह ते प्रचाराला उतरले आहेत। सावरळी गावातला जिल्हा परिषदला एकीकडे दुसऱ्या पक्षातला विरोधातला उमेदवार असताना देखील प्रवीण बैलमारे हे ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी आपल्या पक्षाचा शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुतीचा प्रचारासाठी ते उतरलेले आहेत आणि ताकदीने उतरले आहेत। प्रवीण बैलमारे हे एकेकाळी सावरळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिलेले होते आहेत, आणि त्यांना देखील त्यांचं सावरळी गावामध्ये गोविंद बैलमारे यांचं मोठं होल्ड आहे। आणि तरुणांमध्ये प्रवीण बैलमारे यांचा चेहरा हा अगदी आकर्षित चेहरा आहे, तरुणांना हवा असा वाटणारा हा नेता आहे। युवा सेनेचे ते पदाधिकारी आहेत, त्यांना लवकरच एक मोठी युवा सेनेची जबाबदारी देखील मिळणार आहे, ही देखील बातमी आपल्याकडे आहे, त्यांना त्या देखील शुभेच्छा। परंतु ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड जे जिल्हा परिषदचे सावरळी गटातून उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी बैलमारे फॅमिली ही सातत्याने ॲग्रेसिव्ह पद्धतीने काम करताना आपल्याला बघायला मिळते। आणि विशेषतः प्रवीण बैलमारे त्यांच्यासोबत असणारी सगळी युवकांची टीम आणि ग्रामपंचायतीचे आजी माजी सगळे जे विद्यमान जे सदस्य आहेत किंवा माजी सदस्य आहेत, गावातले शिवसेनेचे काही ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, हे देखील प्रवीण बैलमारे यांच्यासोबत मला बघायला काल मिळालेले आहेत। आणि एकूणच प्रवीण बैलमारे हा तरुणांमधला हा चेहरा आहे। आणि बैलमारे तात्या ज्यांना आपण म्हणतो गोविंदराव बैलमारे हे तर प्रचारात उतरलेच आहेत, परंतु त्यांचे चिरंजीव हे देखील उतरल्याने आता खऱ्या अर्थाने बैलमारे, मी मधल्या काळात म्हटलं तर बैलमारे हा एक ब्रँड आहे, आणि तो ब्रँड अर्थातच गोविंदराव बैलमारे आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण बैलमारे हे प्रचारात उतरल्याने ज्ञानेश्वर गायकवाड शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे, मोठी मदत मिळणार आहे। जे काय म्हटलं जातं होतं की सावरळीमधला विरोधकांचा तो उमेदवार आहे, त्याला मोठं मताधिक्य या ठिकाणी मिळेल, परंतु आता विरोधकांच्या उमेदवाराला मोठं ब्रेक लागताना आपल्याला बघायला मिळतंय। सावरळीमध्ये कट टू कट वोटिंग होईल असं म्हटलं जाते, कारण जरी उमेदवार सावरळीमधला असला तरी देखील बैलमारे दोन बैलमाऱ्यांचं काय सख्य नाहीये। जे विरोधक आहेत त्यांचं आणि तात्या यांची फॅमिली जी आहे त्यांचं राजकीय हाडवैर आहे, वैर आहे, आणि हे सर्व शूत आहे। म्हणजे आपण मानतोय असं नाहीये, तर त्या उमेदवाराचं जो आता जे विद्यमान उमेदवार आहेत त्यांचं आणि गोविंदराव बैलमारे यांच्या सगळ्या दोन्ही असे वेगवेगळे पक्ष आहेत, दोन्ही परिवार वेगवेगळे आहेत,
दोघांची ताकद समसमान आहे त्या गावामध्ये आणि किंबहुना किंचितची ताकद थोडी जास्त म्हणावी लागेल, कारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये बैलमरे गोविंदराव बैलमरे यांना स्वतः ते उमेदवार होते आणि त्यांना किंचित काही मताधिक्य चांगलं गावामध्ये मिळालं होतं. हा सगळ्याचा आढावा जर घेतला तर आता सावरोळी हा जो काही एकतर्फे झुकणारा जो काही असं मधल्या काळात काही दिवस वाटत होतं की गावातला उमेदवार आहे त्याच्यामुळे साहजिकच वोटिंग जास्त होईल गावातल्या उमेदवाराला, परंतु आता मात्र बैलमारे हे ताकदीने उतरलेले आहेत आणि त्याच्यामुळे अगदी 50-50% म्हणू 60-40 म्हणू असं काय म्हणायचं म्हणा, परंतु अशा पद्धतीने मताधिक्य होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम इम्पॅक्ट जो आहे, कारण गोविंदराव बैलमारे यांचे नातेसंबंध, त्यांचा मित्र परिवार, त्यांना पक्षात मांडणारा गट, ते त्यांना सगळ्या पक्षामध्ये त्यांचा असणारा नेटवर्क आणि गावागावातील लोकांशी असणारे संबंध, त्यांचं जे त्यांनी इतकी वर्ष राजकारणात गेलं नाही त्यांच्याशी जवळीक असणारा जो वर्ग आहे तो अर्थातच गोविंदराव बैलमारे यांच्या सोबत आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रवीण बैलमारे हे देखील त्यांच्याच पद्धतीने काम करत आहेत. त्याच्यामुळे प्रवीण बैलमारे यांनी संपूर्ण फोकस जे आहे ते या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर केलेलं आहे आणि त्यांचे जे आता नातेवाईक आहेत ज्ञानेश्वर गायकवाड हे उभे राहिलेले आहेत, उमेदवार आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांनी चंग मानलाय की कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांचा विजय कसा होईल, कशा प्रकारे मोठं मताधिक्य ह्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये मिळेल यासाठी त्यांनी चंग बांधला आहे. अगदी खालची जी पंचायत समिती आहे वडगाव या ठिकाणी देखील प्रवीण बैलमारे यांचा नेटवर्क आहे, तरुणांमध्ये त्यांचे संबंध आहेत, मित्रपरिवार आहे आणि वरची पंचायत समिती सावरोळी या ठिकाणी देखील प्रवीण बैलमारे यांचा नेटवर्क आहे, ते कोणीच नाकारू शकत नाही. पक्षामध्ये हा कमी दिसणारा जरी चेहरा असला तरी ज्यावेळी पक्ष निवडणुकीच्या काळात हे बैलमारे जे आहेत गोविंदराव बैलमारे आणि प्रवीण बैलमारे हे बाप बेटे पिता पुत्र अगदी झोकून काम करतात आणि त्यांच्याकडे गेलेला माणूस कधी रिकामा येत नाही. म्हणजे मला काय म्हणा समजून जात ते अगदी सगळ्या गोष्टी अगदी प्रेमाने सगळ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे प्रवीण बैलमारे आता हा चेहरा उतरलेला आहे, हीच खरी बातमी आहे. त्यांनी काल घोषणा देखील दिलेल्या आहेत, ज्ञानेश्वर गायकवाड आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद अशा सगळ्या घोषणा त्यांनी दिल्या आहेत. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि तो व्हिडिओ कसा होता तो देखील तुम्हाला मी दाखवणार आहोत. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, ज्ञानेश्वर भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण बैलमारे अशा प्रकारे कुठल्या बॉडी लँग्वेजमध्ये आता प्रचारात उतरलेले आहेत आणि बरीचशी टीम मोठी फौज घेऊन आणि ती पण सावरोळी मधली, म्हणजे असं पण काय नाही कुठल्या गावातली फौज घेऊन, तर ते प्रॉपर सावरोळी मधलीच लोक घेऊन प्रवीण बैलमारे हे प्रचारात उतरलेले आहेत. अतिशय मोठी घडामोड आहे. एक रुमर्स होती, एक अफवा होत्या समेट झाल्याच्या, अशा अफवा होत्या, परंतु याचं खंडन देखील त्यांनी केलेलं आहे. अशा कुठल्या प्रकारे आम्ही आमच्या पक्षाचंच काम करणार हे ठोकून सांगितलेलं आहे गोविंदराव बैलमारे आणि प्रवीण बैलमारे. कुठल्या प्रकारे कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका, अजिबात कुठली कॉम्प्रोमाइज किंवा आम्ही कुठलं काही सहन करणार नाही, कुठली झालेलं नाहीये. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी आम्हाला जे शब्द दिले, आदेश दिले तो आम्ही तंतोतंत पाळणार. या ठिकाणी गोविंदराव बैलमारे यांनी स्पष्ट अगदी क्लिअर केलेलं आहे. थोड्या दिवसात त्यांची भूमिका देखील आपण मांडणार आहोत, ते स्वतः देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त होतील. परंतु हे दोन बाप बेटे पिता पुत्र आता काय ऐकत नाही, असं मला तरी वाटतं की ह्यांनी आता चंग अगदी परतफेड करायची ठरवले काय असं मला दिसतं आणि ह्यावेळी ते करून दाखवणार. मला तर असं चित्र दिसतंय, कारण हे ईर्षेला पेटलेलं आहे. दोघे पण अगदी ताकदीने उतरलेले आहेत. गोविंदराव बैलमारे, प्रवीण शेठ बैलमारे हे दोन मोठी, म्हणजे वडिलांना मोठा अनुभव आहे आणि प्रवीण यांना देखील राजकारणात अर्थात त्यांनी देखील ग्रामपंचायत सांभाळलेली आहे. असं पण काही नाहीये की त्यांना अनुभव नाहीये आणि तरुणांमधला सगळा चेहरा आहे. आणि ह्यावेळी मात्र ते आपला हिशोब चुकता असं म्हटलं जातं आपल्या भाषेत, हिशोब चुकता करणार असं जे म्हटलं जातं. हीच ती वेळ असं म्हटलं जातं. बघूया काय नेमकं कुठलं कोर्टपणाचा हिशोब चुकता करतोय. परंतु ते जरी तो जरी 7 तारखेचा विषय असला तरी आज मात्र प्रचारात ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासाठी प्रवीण बैलमारे हे अगदी झोकून देऊन तन मन धनाने उतरलेले आहेत. तरुण चेहरा आहे. प्रवीण बैलमारे भेटूया, बोलत जा, तुम्ही देखील बोलत जा, तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील, भावना असतील व्यक्त करत जा, कारण पक्ष तुमच्या मागे ठाम उभा आहे. हे सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ. प्रवीणराव भेटूया, कीप इट अप.